नमस्कार मित्रांनो, सध्या आपण आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मयकर तालुक्यामध्ये एक हिवरा आश्रम म्हणून एक पर्यटन स्थळ आहे. विवेकानंद महाराज यांच्या आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक केंद्र आहे ते. आपण तिथे आलेलो आहे. तर दुपारचं आपण जेवण करतो मित्रांनो. चिरी ठेचा नाश्ता केला नाही दुपारचं. नाश्ता केला नाही, दुपारचं डायरेक्ट जेवण करतो मित्रांनो. आम्ही आमच्या सोबत घरूनच चपाती, चटणी, ठेचा आणि शिरी, आमच्या भाषेत शिरी. माझ्या तोंडाला डायरेक्ट पाणी येऊ राहिलं मित्रांनो. लोणचं सॉरी आणि बिस्लरी बॉटल. चला करा जेवण. तर मित्रांनो आता आपण जाणार आहे आतमध्ये, म्हणजे तळावाच्या आतमध्ये. हे अशा बोटीनं तिथपर्यंत जायला लागतो. जा आज ना. चला पाहू काय कसं आहे. वीस सीट झाले की एक बोट निघती. या हिशोबाने आपल्याला आता थोडा वेळ थांबणंच आहे. आतमधले तुम्हाला आमची मुलगी व्हिडिओ सांगणार. सांग बाई. दिलेलं आहे आपण पाहू शकता. एकच नंबर सेफ्टीला आहे बोटीमध्ये. लाईव्ह जॅकेट. अशा पद्धतीनं बसू. चला पलीकडची बोट जाणार आहे. चला मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे बोटना हिवरा आश्रम, विवेकानंद स्मारक पाहायला. ही माझी मुलगी आणि माझी घरची माणसं. चालू आता चालू आपण विवेकानंद स्मारक पाशी. आपण पाहू शकता पुढं विवेकानंद स्मारक आहे. मित्रांनो आपण आलेलो आहे आता विवेकानंद स्मारक पाशी. स्वामी विवेकानंद स्मारक हे पाहू शकता मित्रांनो. आपण 6 एकर मध्ये असं तळ्याच्या मधोमध बनवलेलं आहे. कसं बनवलं असं हेच एक आश्चर्यचकित गोष्ट आहे, कारण की त्यांची मेहनत आहे त्याच्या मागा. चला आपण पाहूया कसं आहे काय. आपण आलेलो आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद स्मारक पाशी. तळ्याच्या मधोमध आहे. चारी साईडना पाणी आहे आणि मध्ये असं गार्डन बनवण्यात आलेलं आहे. चिल्लू मम्मीला रा हा कर जम गरंगी दक्को जम. चलो जम्प. पहा मित्रांनो हिवरा आश्रम. इथं तळ्याच्या मधोमध एक स्वामी विवेकानंद स्मारक बनवलेलं आहे. निसर्गाचा असा पण एक रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की पाण्याच्या मधोमध हे शक्य नाही आहे. त्याला शक्य करून दाखवलेलं आहे हिवरा आश्रम. पाहूया कसं आहे काय. सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला. कर्मयोगी संत स्वामी सुखदास माऊली, संस्थापक अध्यक्ष विवेकानंद आश्रम हिवरा. हिवरा आश्रम मध्ये स्वामी विवेकानंद यांचा आध्यात्मिक व शैक्षणिक असा एक केंद्र आहे मित्रांनो. आणि त्याच्यातला एक तळ्याच्या साईडला त्यांनी बेटावर असं स्मारक बनवलेलं आहे. आपण पाहू शकता. पर्यटन स्थळामध्ये हे अतिशय चांगलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक पर्यटन स्थळ आहे. विवेकानंद स्मारक हा पाण्यासारखं नाही, अतिशय जास्त पाण्यासारखं आहे, कारण की जिकडं पाहिलं तिकडं पाण्यासारखंच पाहण्यासारखं आहे. तर तयार केलं कसं आहे. नाही तळत होतं हे पॉईंट समजा बेट बनवलं. पहा मित्रांनो गार्डन किती चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि मेंटेन ठेवलं त्यांनी. निवांत असं रिलॅक्स होण्याकरता इथं टाइमपाससाठी काय पार्ट बनवलेले. रिलॅक्स टाइम मध्ये इथं येत जा मित्रांनो, कारण की हा लयच निवांत असं ठिकाण आहे. रिलॅक्स साठी लय निवांत ठिकाण. लय लांब आहे. हो लय लांब आहे. लांबचं कायच वाटलं नाही आम्हाला, कारण की निवांत असं झोका चालू आहे. पुढं वातावरण पहा आपण. असं पाण्याचा असं गार्डन, एकच नंबर वातावरण.
चला मित्रांनो, इथं आपल्याला फक्त अर्धा तासच भेटतो, कारण की अर्धा तासानंतर आपली जी जहाज आहे ती निघून जाते. पुन्हा दुसरी जहाज यायला वेळ लागतो, म्हणून आपण आता याच जहाजमध्ये निघून जाऊ, कारण की आपल्याला तिकडं शेगावला पण जाणं आहे अजून. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चला मित्रांनो, आता आपण चालू रिटर्न घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.